अहो चहा सुद्धा आता 20-25 रुपयाला मिळतोय. त्यात इथं अख्खा मसूर का नाही 40 रुपयाला मिळतोय आणि झुणका भाकर 15 रुपयाला मिळत्या. सगळ्यात हायेस्ट जो रेट आहे इथला तो 120 रुपयाला आहे. जयसिंगपूर ही आमची एक व्यापारपेठ आहे. तिथे बाहेरनं भरपूर लोक व्यापार करण्यासाठी म्हणा नोकरी धंद्यासाठी येतात. 2019 मध्ये पण 40 रुपये विकत होतं. आता 2025 मध्ये पण 40 रुपयाने जेवण होते. प्रत्येकी 15 रुपयामध्ये काय मिळते राव? अहो महागाईचं रेट आता आकाशाला पोचलेत. लोक आता पैशामध्ये काटकसर करायला लागलेत. 40 रुपयाला वर आता साखर सुद्धा गेले. अहो चहा सुद्धा आता 20-25 रुपयाला मिळतोय. त्यात इथं अख्खा मसूर का नाही 40 रुपयाला मिळतोय आणि झुणका भाकर 15 रुपयाला मिळत्या. हे म्हणजे मला डोक्याला जरा झिंझिन आणण्यासारखं होतं. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मुंबईतराव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. नवीन ठिकाण आपण दाखवत असतो. काय तर चवीचं दवीचं साधं उंच अशा पद्धतीचं आपण खाणंपिणं दाखवत असतोय तुम्हाला. जयसिंगपूरला आज आपण आलतो आणि जयसिंगपूरमध्ये मला जाता येता असं एक ठिकाण दिसलं. त्या ठिकाणाला मला थांबायची आणि हे ठिकाण म्हणजे जयसिंगपूर बस स्टँडच्या जवळ असलेलं हॉटेल उत्सव. हॉटेल उत्सवला थांबायचं कारण म्हणजे इथं मला कळालं की 40 रुपयाला फक्त अख्खा मसूरची थाळी मिळते. आता हे मला खरं शॉकिंग होतं. 40 रुपयाला अख्खा मसूर म्हणजे हे काहीच नाही आणि 15 रुपयाला झुणका भाकर थाळी मिळत्या. म्हणजे गरीबाला परवडलं असं आणि कुणी सुद्धा पोट भरू शकेल असंही ठिकाण आहे. मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाटला आणि म्हणून आपण इथं जरा थांबूया म्हटलं. मालकांची भेट घेणार आहे, जरा इथली माहिती पण घेऊया की यांना परवडत आहे कसं, मसूरची चव कशी आहे, तिथली क्वालिटी कशी आहे, चला तर बघूया. हे ठिकाण आहे जिथं आपण आलोय बघा आणि इथला स्पेस जर म्हटला तर बऱ्यापैकी टेबल लावलेला आहे आणि नजर पडली आपल्या ह्या बोर्डावर. तुम्हाला पण दाखवतो या. इकडे बघा, अख्खा मसूर थाळी 40 रुपयाला आहे. मटकी मसाला थाळी 60 रुपये, दाल फ्राय थाळी 70 रुपये, आलू मटर थाळी 50 रुपये, 60 रुपये बैंगन मसाला, 70 रुपये शेवभाजी, 90 मटर पनीर थाळी आणि 90 रुपयाला पनीर मसाला थाळी आहे. काजू मसाला थाळी 100 रुपये, 100 रुपयाला काजू पनीर मसाला थाळी आणि 120 रुपयाला उसतो स्पेशल थाळी मिळते. सगळ्यात हायेस्ट जो रेट आहे इथला तो 120 रुपयाला आहे. म्हणजे उत्तो स्पेशल थाळी ज्यामध्ये आता ह्याच्यावरती बघा तिकडं अख्खा मसूर 1 वाटी, शेवभाजी 1 वाटी, पनीर मसाला 1 वाटी, 2 रोटी, जिरा राईस, सांबर, कांदा लिंबू, लोणचे, पापड, स्वीट. तुम्हाला सांगतो एवढ्या रेटमध्ये आजकाल कुठेही काय मिळत नाही. 40 रुपयामध्ये अख्खा मसूरमध्ये मला शॉकिंग आहे. मालकांची भेट घेऊया चला आपण ह्या गोष्टीवर. हॉटेल उत्सवला आलोय आपण आणि हॉटेलचे मालक आपल्या. दादा नमस्कार. नमस्कार. नाव आपलं? माझं नाव सूरज गणपती खरात. मी इथं जयसिंगपूरमध्ये आलतो आज. म्हणजे बाहेर मी बोर्ड बघितला आणि जे बाहेर मी 40 रुपयाला ते मसूर थाळी बघितली आणि 15 रुपयाला पिठलं भाकरी बघितली. म्हणजे मला शॉकिंग होते. कसं काय तुम्हाला पॉसिबल होते? काय नाही दादा, कसं आहे माहिती आहे काय, जयसिंगपूर ही आमची एक व्यापारपेठ आहे. तिथे बाहेरनं भरपूर लोक व्यापार करण्यासाठी म्हणा नोकरी धंद्यासाठी येतात. परत कन्स्ट्रक्शन लाईन चालू आहेत, गवंडी काम करणारे म्हणा किंवा रोजंदारी काम करणारी माणसं. MIDC पण आमची मोठे जयसिंगपूरमध्ये. पोटावर हातावर पोट ज्यांचं आहे त्याचं म्हणजे मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवू शकत नाहीत किंवा सिंगल राहता येतं, ज्यांची फॅमिली गावाकडे असते किंवा असे काही लोक असतात रोजच्या बाहेरच जेव्हा लागतात. त्या लोकांसाठी एक म्हणून एक सेवा म्हणूनही करतो. ह्यात काय पैसे मला जास्त काही हेतू नाही माझा. आणि समोर इथं हॉस्पिटल पण आहे. हॉस्पिटलमध्ये इथं कर्नाटक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. त्या स्कीमसाठी लोक हजार किलोमीटर लांब इथं ऑपरेशनसाठी येतात. म्हणजे कर्नाटकच्या लोकांना इथं म्हणजे जेवणाचं पॉसिबल नाही, कारण एका माणसाचं ऑपरेशन जर 8-10 दिवस राहायला लागतं त्या पेशंट बरोबर. दरवेळेस सकाळी 100-200 रुपये, सकाळी संध्याकाळी 100-200 रुपये जेवणाचेच पैसे. असे 8-10 दिवसाचे पैसे किती खर्च झाले. मग तो विचार करून ती लोक काय करायची, दूध किंवा चहा बिस्किट वगैरे असं खाऊन फक्त हे करायचे. त्या लोकांसाठी बॉटम लेवलचं आपल्याला कसं परवडेल, म्हणजे जेणेकरून त्यांना पण लोकांना परवडलं पाहिजे आणि आपला पण परवडलं पाहिजे. आमचं पण पोट चालावं आणि त्यांचं पण पोट भरावं. ह्या हिशोबानं मी 40 रुपयामध्ये त्यांना जेवण. आणि मी गेले 2019 मध्ये पण 40 रुपये विकत होतो. आता 2025 मध्ये पण 40 रुपयाला जेवण होते अख्खा मसूर थाळी. सगळ्यात मोठं काम करता तुम्ही. म्हणजे खरोखर मोठी गोष्ट आहे. दवाखान्यात जो माणूस आहे ना त्याच्यासारखा त्रस्त माणूस कोण नसतोय बरं का. म्हणजे त्यासाठी म्हणजे पोटाला भुकेलेलं असले लोकांकडे पैसा अगोदर तो दवाखान्यात घालायला वगैरे आणि त्यांना असं जेवण थोडक्या पैशामध्ये मिळतं, ही लय मोठी गोष्ट आहे. आणि ते खरंच चांगलं काम करताय तुम्ही. म्हणजे भारी गोष्ट ही वाटली की गर्दी सुद्धा तेवढीच आहे. किती रोजचे किती लोक जेवत असतील?
400 मिनिमम 400-500 तर लोक जेवत असतील 400 सकाळी 11 ते संध्याकाळी 11 पर्यंत. मस्त वाटला विषय. आणि आपण ती क्वालिटी बघणारच आहे की त्या मसूर काय क्वालिटीचा आहे किंवा पिठलं. आता आपण एवढं जास्त खाऊ शकत नाही, पण निदान आपण ती मसूर थाळी तर बघू शकतो. पण त्या अगोदर आम्हाला तुमचं किचन आहे, आता तुम्ही फिरून जाऊ शकता. किचनमध्ये आलोय आणि ह्या किचनमध्ये यांचा कारभार चालू असतो. हे असं रोज एक पातेला आमटी आम्हाला तयार करायची. सांबर इकडे. ओके. आता ही अख्खा मसूरची तयारी चालू आहे. बरं. मसूर किती लागतो तरी आपल्याला रोजचा? रोज नाही म्हटलं की आम्हाला 6 ते 7 किलो मसूर लागत असतो कमीत कमी. 6 ते 7 किलो म्हणजे भरपूर क्वांटिटी. हो हो. किती सालपासून हॉटेल चालू आहे आपले? मी ह्या लोकेशनला येऊन आता 3 वर्ष पूर्ण झाली. माझ्या आधी बस स्टँडच्या पाठीमागे हॉटेल महाराष्ट्र नावाने चालू होतं. अच्छा अच्छा. ते आमच्या पार्टनरशिप होती दोघांची. हा, हा. लॉकडाऊन नंतर आमची पार्टनरशिप म्हणजे तुटली आणि मी स्वतः इथं सेल चालू केलं. आपला ऑटो रिक्षा आहे. 40 रुपयाच्या मानाने जेवण आता 25 रुपये म्हटलं तरी भजी एक बरोबर plate आहे. येते. होय. त्यापेक्षा 2 रोटी राईस परत अख्खा मसूर हे 40 रुपयामध्ये जेवण गरगरीत होतं. एवढ्या कमी बजेटमध्ये जेवण मिळते. मग त्या हिशोबाने म्हणजे पैशाच्या हिशोबाने जेवण तुम्हाला कसं वाटतं? पैशाच्या मानानं जेवण आहे चांगलं. आता तुम्ही बघताय 30-40 रुपयाला काय येते. नाही ना, 100% महागाई भरपूर वाढलेली आहे. आता एक कप चहा प्यायचं म्हटलं तर 10 रुपये घेतात. त्या नाही बरोबर. दोघं तिघं नाश्ता केला तरी नाही म्हटलं तरी 100-200 रुपये होते. त्यापेक्षा 40 रुपयाच्या मानानं जेवण चांगलं आहे. जेवण क्वालिटी आहे, सगळं आहे. ज्या हॉटेलमध्ये मोठ्यामध्ये तेच इथं मिळतं. मन समाधान होतं होय, मन समाधान. आणि पोट पण भरतं. होय, कारण की आम्ही सगळीकडे फिरतो असते. आम्हाला सगळे रिक्षा आहे म्हटलं तर सगळीकडे माहीत असते. त्यामुळे जेवण त्यांचं सगळं चांगलं आहे. आता कसं आहे, इथं हॉस्पिटल ते नाहीत, दवाखाना आहे, परत रोजगार काम करणारी माणसं आहेत. त्या हिशोबानं जेवण आहे. 40 रुपये मानानं जेवण आहे चांगलं. मी कामासाठी आलो इथं, बघायला लागलं म्हणून आलो. म्हटलं इथं ह्याच्यावरनं आम्हाला कळत होतं, लोक म्हणजे सांगत होते बरोबर. जेवण बघितलं चांगलं आहे. त्या ह्याच्यानं बघूया म्हटलं टेस्ट आहे. आता जेवण बघा 40 रुपये, त्या मनानं काहीच नाही. बरं. 2 रोट्या, आमटी, मसुरा, भात, कांदा, लिंबू, कसं वाटलं जेवण? हे जेवण मस्त, भारी जेवण. नमस्कार. काही बाहेरून उद्योगासाठी आलेले आहेत, त्यांना जेवणा खाण्याचा प्रश्न असतो. त्यामुळे ते इथे आमच्या इथे नेहमी येतात आणि आमच्या इथं विदाऊट केमिकल जेवण बनवले जाते. इथे कुठल्याही प्रकारचा केमिकलचा यूज केलेला जात नाही. घरगुती पद्धतीने जेवण बनवलं जातं आणि आम्ही चांगली सेवा या प्रकारे आम्ही कस्टमरला देण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथून पुढे पण करत राहील. आजकाल नाश्ता जरी कुठं करायचा आहे आज म्हणलं तर नाश्त्याची किंमत सुद्धा कुठल्याही शिरा उपीट पोह्याची प्लेट असू दे 20 रुपयाच्या आत कोण देत नाही. वडापावची किंमत सुद्धा आता 15 ते 20 रुपये झाली आणि चहा सुद्धा तुम्हाला म्हटलं मी 20-25 रुपयाला झाला आहे. महागाई गच्चमध्ये आणि 40 रुपयाला ही मसूर थाळी मिळते. आणि ही बघा प्लेट तुम्हाला दिसत असेल, झुणका भाकरीची प्लेट आहे. भाकरी त्याच्यावरती पिठलं येते, पिठलं भाकरी सॉरी. पिठलं आणि झुणक्यामध्ये काय झुणका पातळ असते, पिठलं हे घट्ट असते. कांदा आणि लोणचे येते फक्त 15 रुपयाला. एखादा दिवस रात्र ह्याच्यासाठी हे करत असते, काम करत असते, तर त्यासाठी म्हणजे आवडीचं मला खरंच मनाला टच झाली ही गोष्ट की 15 रुपयामध्ये काय मिळते राव. मस्त वाटलं. आणि चवीचा विषय लांबच राहिला, मी ह्याला वाईट म्हणणारच नाही कधी, पण तरी त्यातल्या त्यात बघूया. मसूर थाळी टेस्ट करून बघूया. हां, मसूर थाळीचा विषय सांगायला राहिला तुम्हाला. मसूर थाळी ही 40 रुपयाला. ह्याच्यामध्ये ही जिरा राईसची प्लेट येत्या, सांबर येते व्हेजमधलं आणि ही मसूरची प्लेट येत्या. ह्याच्यामध्ये 2 रोटी येतात. कुठल्याही हॉटेलला गेला आज तुम्ही कुठेही बाहेर फिरत असला, एका रोटीची किंमत 15 रुपये आहे. 2 रोट्या घेतल्या की तुम्हाला 30 रुपयाला भेटतात आणि 30 रुपयाच्या रोट्या झाल्या. मार्जिन व्हायचा आणि बाकीचं आयटम काय विषयच नाही. मसूर आपण ह्या रोटीबरोबर टेस्ट करून बघूया. पातळमध्ये मसूर जसा आपण घरात बनवतो तसा. जेन्युअनली सांगायचं झालं तर 100% जसा कामेरी साईडला वगैरे मसूर असतो तशी तो तुम्हाला इथे मिळणार नाही. घरात आपण एखादी पातळ भाजी वगैरे करतो त्या टाईपमध्ये मसुराची भाजी तुम्हाला भेटेल, पण चवीला उत्तम आहे, बेस्ट आहे. मसूर प्रॉपर शिजलेला आहे, प्लस यात एक्स्ट्रा तिखटपणा म्हणा किंवा मसाल्याचं प्रमाण कमी आहे. जळजळ वगैरे होण्याची शक्यता 100% कमी आहे. सांबर आहे. हा हा,
बेसन पिठाचा जास्त म्हणजे उपयोग करून बनवण्यात आलेले सांबर आहे. त्याचा तसा इसेन्स आणि फ्लेवर येतो त्याच्यामध्ये, पण टेस्ट वाईज छान आहे. आणि इकडं वळूया आपण आता पिठलं भाकरीकडं. गरम गरम भाकऱ्या आल्या. आहा. वा वा वा. एकदम घरात जेवल्यासारखं वाटायला लागलं मला. म्हणजे भाकरी आणि पिठलं अगदी घरगुती पद्धतीचं, बाकीच काहीच विषय नव्हत्या. म्हणजे जास्त काही मसाल्याचा काही विषय नसतो, पण एकदम घरगुती फिलिंग आला. चव तशा त्या पद्धतीची लागते, मस्त वाटलं. 100% तुम्हाला जर कधी वाटलं येऊन इथं ट्राय करावं, तर ह्या कमी किमतीच्या थाळीमध्ये या कुठल्याही तुम्ही थाळी ट्राय करू शकताय. बेस्ट क्वालिटी आहे म्हणजे पैशाच्या मानानं. त्यांची आत्ताच एक थाळी आपल्यापुढे त्यांनी मला मालकाने रेकमेंड केली की दाखवा तुम्ही आमच्याकडली थाळी आहे. त्यांच्याकडली ही स्पेशल थाळी आहे. घेऊया आपण जराशी थोडी, बघूया काय काय येते. ही स्पेशल थाळी आहे ज्यामध्ये शेवभाजी आहे, ही मसूरची वाटी आहे, यात मे बी पनीर आहे, पनीरची भाजी आहे, यात सेम सांबर आपण जे पहिला बघितलं, आणि आमरखंडची वाटी आहे. ह्या 2 रोटी येतात, राईस होती, पापड होती, आणि ह्या थाळीची किंमत फक्त आणि फक्त 120 रुपये. बेस्ट एवर म्हणजे स्पॉट बघितला आत्तापर्यंत मी जो खायला बेस्टच आहे. आता ही थाळी स्पेशल थाळी घेतलेली आहे आणि सगळ्यात महागडा आयटम घेतला ह्या हॉटेलचा हे आहे. रोटी मी पहिल्यांदाच घेतो आणि ह्यातलं फक्त मी पनीर ट्राय करेन. पनीरची भाजी कशी आहे बघूया. पनीर पण एकदम एकदम मोमो शिजलेला आहे भारी, ग्रेव्हीमध्ये घेऊन. अरे वा, असं वाटतच नाही मी हॉटेलला मधलं एका हॉटेलचं पनीर खायला लागलोय. एकदम घरगुती चव आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे तुम्हाला मी 100% सांगू शकतो. आणि मटेरियल सुद्धा चांगलं वापरलं आहे, म्हणजे जेवणावरून आपल्याला कळतं आहे, रोज आपण खाऊ शकतो. मला स्पॉट खरं सांगतो तुम्हाला मनापासून आवडला आणि मी रेकमेंड करेन तुम्हाला. जयसिंगपूरमध्ये कधी आला तर बस स्टँडच्या जवळ हॉटेल उत्सव म्हणून आहे, एकदा या 100% व्हिजिट करा. अशी नवीन नवीन ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यात मला सुद्धा आवड आहे की बाहेर फिरायची, खायची, काय तर नवीन बघायचे आणि तुम्हाला पण दाखवायचे. पण त्यासाठी तुम्ही आपल्याला सपोर्ट केला पाहिजे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. सबस्क्राईब करावं लवकर, मला जरा सपोर्ट भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.